वर तुम्ही बोलताय रोज तुम्ही जर असं एक हे असणार काय म्हणतात ते गस्त गस्त हां दस्त दस्त की गस्त 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 दस्त हां दस्त जर असेल तर हे सगळं थांबणार नाही का? हां हे तुमचं काही याचा येऊन नुसतं ओरडायचं यांच्यावर आणि मग ते हे करतील ना, बंद करतील. म्हणजे हे कुठून माती आणता? तिकडनं आणलं माती? कुठून आणलं माती? कुठून आणलं आता? तिकडनं आणलं आणि इकडे टाकते ना, आतमधून आणलं आणि इथे पाणी काढायचं आणि मग टाकायचं इथे. याच्यावरनं जाऊ शकतो आपण? पडणार नाही? हां नाही पडणार. हां हां दिवसात किती आणून असं टाकता? किती वेळा करता? हे अशाच काम चालू आहे सगळीकडे नाही. आणि पाणी बघा आता, पाणीत पण किती कचरा आहे त्यामुळे. हां मग तुम्ही सांगा, आता तुम्ही त्यांना बोलले तुम्ही आता इकडनं फिरा, हे परत आणून टाकणार. आता हे याच्यावरूनच दिसतंय की फ्रेश माती आणून टाकतायत. असं हे पूर्ण इथे असंच चालू आहे सर्व. हा पूर्ण इल्लीगल आहे माहीत आहे ना. मग हा जो कोणी करतोय की त्याला लगेच धरता येत नाही का तुम्हाला? हां यांना धरता येत नाही, मग यांना धरले की तुम्हाला ॲक्शन घेता येत नाही का? त्यांना एक पर्यायी काहीतरी हे द्यायला पाहिजे. हां उद्योग द्यायला पाहिजे आणि पर्यायी उद्योग द्यायला तुम्ही पाहिजे. कारण इथे जर मँग्रोव्ह लँडचा आपण व्यवस्थितपणे, म्हणूनच मी म्हटलं की ऑल्टरनेटिव्ह काय होऊ शकतात. इथे जर त्यांना तुम्ही सगळं मँग्रोव्ह लावायला घेतलं, इथे मत्स्यपालन केलं, कारण हा मँग्रोव्ह एरिया आहे, ब्रॅकिश वॉटर आहे, ह्याच्यातलं तुम्ही जर ह्याच्यात पूर्ण ह्या पट्ट्यामध्ये तसं प्रकारचा त्यांना एक स्कोप दिला, ऑपॉर्च्युनिटी याच्या लाईव्हलीहूडचा, तर ते अशा करणारच नाही ना. हां हे सगळं बंद होऊ शकतं. तर ऑल्टरनेट्स तरी शोधा ना जरा. SDOना सांगा मीटिंगमध्ये. हां मिस्टर भरत, मनीष पवारला सांगा हे सगळं. कारण ह्यांना जर तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिलं, काही पर्यायी धंदा व्यवसाय, मँग्रोव्ह लावा, मत्स्यपालन करा, तर होईल ना. दिस इज बॅड. आपण नुसतं त्यांच्यावर ओरडाओरडी करायचं, हे कशाला करता ते कशाला करता, पण ते तर त्यांच्या याच्या पोटासाठी करतायत. त्यांना कुठे माहिती आहे की हे चुकीचं करतायत? ते नुसतं करायला करतायत. आणि त्यांच्या मालिकला माहिती आहे की ते चुकीचं करतायत, पण त्यांना लावलेलं आहे ह्या सगळ्या कामात. हां आता गायब झाले सगळे. अशाच तिथे पण चालू आहे, मला दिसत होता पुढे पण असेच 5-6 असेच चालू आहेत. अशा करून ढिगा बनवलेला बघा. आणि तुमच्या इथून जी मध्ये जे झाडं वगैरे आहे ते पण सगळं वेली काढून हे मधून इथून पण येत असणार, इथून पण येत असणार, असं करून ते भरलं जातं सर्व. तर अशी परिस्थिती आहे बाबा, नाजूक आहे. कोणी डेडिकेटेड माणूस जर मँग्रोव्ह सेलमध्ये आलं, मला वाटतं तेव्हाच काही परिवर्तन होण्याची शक्यता. आणि कोणी असं तहसीलदार जो नेचरचा प्रेमी आहे, आणि कलेक्टर आता नवीन आले, तर थोडासा आम्हाला एक होप आहे की काही बदलाव होऊ शकते. तर एनिवेज आता असं करूनच परत आली की मला नुसतं इम्प्रूव्हमेंट बघायचं मला आता आहे. ही पण फ्रेश आत्ता काढली गेली आहे. म्हणजे पूर्ण दिवसभरात किती वेळा काढतात हे असे? अख्खा दिवस चालू असतो? हां हो पण ते म्हणजे किती मेहनत करतात अख्खा दिवसभरात. पण यांना पर्यायी व्यवसाय द्या. हां जरा तुम्ही मँग्रोव्हचं सगळं चालू करा लावायला, प्लांटेशन करा, प्लांटप्रमाणे त्यांना पैसे द्या लावायचं. आणि इथे हे पण मत्स्यपालन आणि बाकीच्या गोष्टी करा जरा.